इन सी फाईल हँडलिंगची गरज का आहे ते समजून घेऊया आणि मग सी थ्रू एक 2 एक्झाम्पल बघून आपण थांबूया. फाईल हँडलिंग इन सी. सी फाईलची का गरज पडली ते महत्वाचं किंवा फाईल हँडलिंग काय? जेव्हा आपण आहे ना परमनंट डेटा स्टोअर करायचा असतो, व्हेन वी हॅव टू स्टोअर परमनंट डेटा, आपल्याला परमनंट डेटा स्टोअर करायचा असतो, तेव्हा आपल्याकडे 3 ऑप्शन असतात. ओके, परमनंट डेटा स्टोरेजसाठी. किती ऑप्शन असतात? तर 3 ऑप्शन. त्यातलं पहिलं ऑप्शन काय? तर फाईल. म्हणजे फाईलमध्ये आपण काय करू शकतो? परमनंटली डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. राइट. दुसरा ऑप्शन काय? तर डेटाबेस किंवा आपण त्याला म्हणतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आणि शेवटी आहे डेटा वेअर हाऊसेस. डेटा वेअर हाऊसेस. हे 3 वे काय आहेत? तर आपल्याकडे 3 वेज आहेत, ज्याने आपण परमनंट डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. परमनंट डेटा स्टोरेजची का गरज पडली तर लक्षात ठेव. जेव्हा आपण आहे ना आपल्या प्रोग्राममध्ये टेम्पररीली डेटा यूज करतोय किंवा युटिलाइज करतोय, तेव्हा आपण काय करतो? तर व्हेरिएबल यूज करतो. व्हेरिएबलचा पर्पज काय असतो? तर टेम्पररी डेटा स्टोरेज. टेम्पररी डेटा स्टोरेज. क्लिअर होतं? टेम्पररी डेटा स्टोरेज म्हणजेच काय? सपोज माझा प्रोग्राम चालू आहे. त्यात आपण जेव्हा इन्फॉर्मेशन फिल करतो, तेव्हा ती इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोग्राम एक्झिक्युशनच्या टायमिंगला दिसते. पण जर तो प्रोग्राम मी बंद केला आणि पुन्हा चालू करायला गेलो, तर ती इन्फॉर्मेशन दिसते का आपल्याला? नाही. म्हणजे व्हेरिएबल काय करतं माहिती आहे का? जोपर्यंत तो प्रोग्राम लाईव्ह आहे किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन स्टेजमध्ये आहे, तोपर्यंतच तो आपल्याला डेटा दाखवू शकतो. पण आपली रिक्वायरमेंट काय? की मला सपोज मला एखाद्या क्लासचा स्टुडंटचा डेटा पुट करून ठेवायचा आहे आणि मला तो प्रत्येक वेळेस मी जेव्हा सीचा प्रोग्राम ओपन करेल, तेव्हा मला तो डेटा दिसला पाहिजे. क्लिअर होतंय? म्हणजे माझी रिक्वायरमेंट काय? परमनंट डेटा स्टोरेजची. क्लिअर होतं? रिक्वायरमेंट काय आपली? तर परमनंट डेटा स्टोरेजची. मग त्यावेळेस व्हेरिएबल उपयोगीला पडतील का आपल्याला? नाही. कारण ते व्हेरिएबल कशासाठी वापरले जातात? तर टेम्पररी डेटा स्टोरेज. जसं जावामध्ये आपण ऑब्जेक्ट कशासाठी वापरतो? तर टेम्पररी डेटा स्टोरेजसाठी. तसं सी मध्ये व्हेरिएबल कशासाठी वापरले जातात? तर टेम्पररी डेटा स्टोरेजसाठी वापरले जातात. म्हणजे आपण याच्यामध्ये व्हेरिएबल थ्रू परमनंटली डेटा कधीच पुट करू शकत नाही. मग परमनंट डेटा पुट करायचा असेल किंवा परमनंट डेटा अवेलेबल करून ठेवायचा असेल, तर आपल्याकडे 3 वेज आहेत. त्यातला फाईल एक वे. येतो. सगळ्यात सुरुवातीला काय झालं, की सगळ्यात सुरुवातीला फाईल सिस्टम ही कन्सिडर केली होती परमनंट डेटा स्टोरेजमध्ये. मग त्या फाईल सिस्टममध्ये काही ड्रॉबॅक्स होते. ते ड्रॉबॅक्स आपण समजून घेऊया, की फाईल सिस्टममध्ये ड्रॉबॅक्स काय होते? तर फाईल सिस्टमला सिक्युरिटी नव्हती. क्लिअर होतंय? कोणीही त्याला ओपन करू शकतं, कोणीही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतं. सिक्युरिटी आहे का फाईलला? काहीच नाही. त्याच्यानंतर काय डुप्लिकेसी किंवा रिडंडन्सी ऑफ अ कोड जे असतं. रिडंडन्सी ऑफ डेटा. म्हणजे सपोज आता मी 1 वर्षासाठी एक फाईल तयार केली. आता सपोज मला वाटतं की नवीन स्टुडंटसाठी नवीन फाईल क्रिएट केली पाहिजे. त्यांच्यामध्ये त्यांचा डेटा पुट केला पाहिजे. तर आपण काय करतो, त्यातलं कंटेंट कॉपी करतो, इथं ठेवून देतो. अगोदरची फाईल तशीच आहे. क्लिअर होतंय? म्हणजे जशी रिक्वायरमेंट आपली वाढत जाते ना, तशा आपल्याला काय करावं लागतं, मल्टिपल कॉपीज फाईलचे क्रिएट करावे लागतात. क्लिअर होतंय? किंवा जशी सपोज आता प्रिन्सिपलने सांगितले की आतापर्यंत 4च कॉलम होते, आणखीन 2 कॉलम ॲड करा. त्याच्यामध्ये ॲड्रेस, मोबाईल नंबर किंवा आणखीन काही घ्या. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तो परत डेटा कॉपी करावा लागेल या ठिकाणी आणि मग सगळं पुट करत बसावं लागेल. क्लिअर होतंय? म्हणजे काय झालं, रिडंडन्सी ऑफ अ कोड किंवा रिडंडन्सी ऑफ अ डेटा वाढला बिकॉज ऑफ फाईल सिस्टम. क्लिअर होतं? त्याच्यानंतर सिक्युरिटी नाहीये. त्याच्यानंतर तो ऑटोमॅसिटी किंवा काय म्हणतो आपण त्याला ॲसिड प्रॉपर्टीला सपोर्ट करत नाही. ऑटोमॅसिटी म्हणजे काय? मी एका ठिकाणी जर ते अपडेट केलं, तर त्याने सगळ्या ठिकाणी अपडेट झालं पाहिजे. समज उदाहरणार्थ घे. सपोज तुम्ही ॲडमिशन घेताना जो डेटा पुट केलाय, तोच एक्झामिनेशन टायमिंगला पण अवेलेबल झाला पाहिजे. तुम्हाला परत एक्झामिनेशन टाईमला तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन पुट करण्याची गरज नाही पडली. लक्षात येतंय? म्हणजे काय, की फाईल सिस्टम ॲसिड प्रॉपर्टीला सपोर्ट करत नाही. मग अशा मल्टिपल ड्रॉबॅक होते फाईल सिस्टममध्ये. पण फाईल सिस्टमचा एक एक ईझीएस्ट वे काय होता? तर फाईल सिस्टम ईझी टू यूज. ईझी टू यूज म्हणजे फाईल सिस्टम. आता आपण एक प्रोग्राम तयार करणार आहे, त्याच्या थ्रू तुला तर कळेल, की फाईल आपण कशाप्रकारे हँडल करू शकतो. सी प्रोग्राम थ्रू आपल्याला परमनंट डेटा स्टोअर करण्यासाठी.
ओके, पण बाकीचे ड्रॉबॅकच्या मानाने हे जे बेनिफिट होतं किंवा हा पॉझिटिव्ह पॉईंट होता तो दबला गेला, कारण बाकीचे ड्रॉबॅक खूप मोठे आहेत ऍज कम्पेअर टू इझी टू यूजच्या पुढे. कसं झालं? त्याच्यामुळे काय झालं तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम नावाची कन्सेप्ट आली. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय? तर डीबीएमएस, ज्याच्यामध्ये आपल्याकडे डेटाबेस आहे. डेटाबेस म्हणजेच काय? इन्फॉर्मेशन, रॉ इन्फॉर्मेशन आपण त्याला म्हणू शकतो. आणि मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच काय? की असे सॉफ्टवेअर जे त्या इन्फॉर्मेशनला मॅनेज करतात. क्लिअर तर? राइट? म्हणजेच काय? इथे काय झालं माहितीये का? इथं कसा डेटा होता तर अनस्ट्रक्चर्ड होता. अनस्ट्रक्चर्ड मध्ये स्कॅटर फॉर्म मध्ये होता, की बाबा आपल्याला तो प्रॉपर एका ठिकाणी मिळेल असं आपण सांगू शकत नाही. क्लिअर? की कारण मल्टिपल कॉपीज क्रिएट झाल्यामुळे. पण इथं काय झालं तर स्ट्रक्चर्ड डेटा आला. स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय असतं? तर तुम्हाला डेटा हा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये दिसला किंवा टेबल फॉर्मॅटमध्ये दिसला. असं झालं. टेबलमध्ये कॉलम्स असतात, कॉलममध्ये रोज असतात. एक रोज एक युनिट ऑफ काय म्हणतो आपण त्याला इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करतं. क्लिअर होतंय? म्हणजे डीबीएमएस मध्ये काय झालं तर त्या इन्फॉर्मेशनला एक स्ट्रक्चर आलं. क्लिअर होतंय? स्ट्रक्चर आलं आणि विथ द हेल्प ऑफ सम काइंड्स ऑफ सॉफ्टवेअर आपण त्या स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशनला मॅनेज करू शकतो. म्हणजे एकदा का तू ऍडमिशन घेताना जी इन्फॉर्मेशन पुट केली ती तू बाहेर जाऊस तोपर्यंत किंवा त्याच्यानंतर सुद्धा तीच यूज करू शकतो. क्लिअर होतंय? म्हणून कॉलेजांना किंवा कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी किंवा आणखीन कुठलं ऑर्गनायझेशन असेल त्यांच्यामध्ये डेटा कसा झाला सिक्युअर झाला किंवा रिडंडन्सी ऑफ डेटा कमी झाला. क्लिअर होत आहे? आणि डीबीएमएस मध्ये तुम्हाला सम सिक्युरिटी आहे कशी? तर तुम्हाला युजर नेम पासवर्ड टाकावा लागतो. क्लिअर होत आहे? किंवा तू जर डीबीएच्या काही रूल्स माहिती असतील किंवा डीबीएमएस झाला असेल तुम्हाला, तर डीबीए असा असतो डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जो काय करू शकतो? काही युजरला जे टेबल पाहिजेत ना तेवढेच दाखवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच बघता येत नाही. क्लिअर होतं? जसं की आपण एटीएमचं उदाहरण घेऊया. एटीएम मध्ये बघ, एटीएम मध्ये आपण जेव्हा एटीएम इन्सर्ट करतो तेव्हा कुणाची इन्फॉर्मेशन दिसते आपल्याला? आपल्याच अकाउंटची दिसते ना. का शेजारच्या मैत्रिणीचे पण अकाउंटची दिसते? अजिबात दिसत नाही. लक्षात आलं? म्हणजे तिथं काय झालं तर सिक्युरिटी आली. लक्षात आलं का? सिक्युरिटी. म्हणजे सिक्युरिटीमुळे काय झालं आपला डेटा सिक्युअर झाला. तो जसं इथे फाईल सिस्टम मध्ये कोणीही कोणाचा डेटा बघू शकत होतं. पण इथं तसं नाहीये. तर पर्टिक्युलर युजर पर्टिक्युलर डेटाच फक्त बघू शकतो. क्लिअर होतं? मग याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज थ्रू आपण इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी करू शकतो. क्लिअर होतं? राइट? मग इथे काय झालं? याच्यामध्ये सोपं होत होतं किंवा हॅलो? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो? हॅलो? हॅलो. हा, आवाज येतोय का? हा, येतोय सर. हा, ओके ओके. लाईट गेली होती त्याच्यामुळे असं आता दिसतोय तुला बोर्ड दिसतोय का? हा सर, दिसतोय बोर्ड. ओके ओके. रेकॉर्डिंग पण चालू आहे. फक्त तू बंद करू नका. मी तुला सांगेल तेव्हा तू बंद कर. हा सर. हा, ओके. आता इथे कसं झालं की आपण जाऊ दे, मी आता ते कनेक्शन चालूच ठेवतो. तर इथे कसं झालं, इथे डीबीएमएस मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. म्हणजे ज्याच्या थ्रू आपण आहे ना या डीबीएमएस थ्रू आपण डेटा ऍक्सेस पण करू शकतो, तो रिट्राईव्ह करू शकत होतो, स्टोअर करून ठेवू शकत होतो. सगळे ऑपरेशन आपण डीबीएमएस थ्रू करू शकत होतो. पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक्स होता. ड्रॉबॅक काय होता? तर जेव्हा आहे ना आपण रिट्रायव्हल ऑपरेशन करतोय. रिट्रायव्हल ऑपरेशन म्हणजे काय? तर इथं आपला डेटाबेस आहे. या डेटाबेस मधून आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये डेटा आणतोय. दिस इज कॉल्ड एज अ रिट्रायव्हल ऑपरेशन किंवा आपण त्याला म्हणतो सिलेक्ट. जसं तुम्ही एक क्वेरी बघितली असेल तू, सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी. बरोबर आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी म्हणजे काय करतो आपण? रिट्रायव्हल ऑपरेशन करतो. रिट्रायव्हल ऑपरेशन म्हणजे काय? तो टेबल डीबीएमएस मध्ये तो तिथून इथं आणतो आणि इथं आपल्याला दाखवून देतोय. मग डीबीएमएस वीक पडलं कुठे? तर रिट्रायव्हल ऑपरेशन मध्ये.
विचार कर, सपोज आहे ना फेसबुक सारखं ऍप्लिकेशन, युट्यूब सारखं ऍप्लिकेशन, एवढे मोठे व्हिडिओज आहेत, तू ऍट अ टाइम लगेच कसं काय आणू शकते? राईट. डीबीएमएस तिथं वीक पडलं की तो मल्टीमीडिया डेटा आणताना वीक पडला. क्लिअर होतं? मल्टीमीडिया डेटा डेटाबेस मधून इकडे फेच करताना डीबीएमएस वीक पडला आणि त्याची स्टोरेज कॅपॅसिटी सुद्धा वीक पडली. विचार कर, आता युट्यूब सारखा डेटाबेस आहे, तो किती ह्यूज मोठा डेटाबेस आहे. रोज रेग्युलर कितीतरी लोक त्याच्यामध्ये व्हिडिओज टाकतात आहे. त्याच्यानंतर ते व्हिडिओ सगळ्यांना दिसतात आहे, इझिली ऍक्सेस होतात आहे, ब्राउज करू शकतात, प्ले करू शकतात, सगळं होतं. क्लिअर होतंय? मग तेवढा स्पीड किंवा तो मेंटेन करताना आला डीबीएमएस ला. म्हणून काय आलं तर डेटा विअर हाऊसेस आले. डेटा विअर हाऊसेस म्हणजे डीबीएमएस चा मोठा भाऊ. डीबीएमएस जे काम करतं ना ते सगळं डेटा विअर हाऊसेस करतं. फक्त डेटा विअर हाऊसेस कसे असतात, ते ह्यूज साईज असतात. म्हणजे कसं असतं, या पूर्ण अपार्टमेंट साईज एवढा एक डेटा विअर हाऊसेस असतो. क्लिअर होतं? डेटाबेस कसा असतो, इथं असतो. एक पीसी एवढाच डेटाबेस असतो. पण डेटा विअर हाऊसेस कसं असतं, पूर्ण मोठी बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये आपण मोर अमाउंट ऑफ डेटा पुट करू शकतोय. क्लिअर होतं? आणि डेटा विअर हाऊसेसचा बेनिफिट काय, तो कुठल्याही प्रकारचा डेटा रिट्राईव्ह करताना तेवढ्या स्पीडली करतो जेवढ्या स्पीडला तो सेव्ह करताना करतो. क्लिअर होतं? म्हणून डेटा विअर हाऊसेस आले. मग गुगलचे आपले स्वतःचे त्यांचे स्वतःचे डेटा विअर हाऊसेस आहेत, ज्याच्यामुळे ते एवढा मोठा डेटा स्टोअर करून ठेवू शकतात, रिट्राईव्ह करू शकतात. क्लिअर होतं? म्हणजे 3 काइंड्स ऑफ डेटा, परमनंट डेटा स्टोरेज आपण बघितलेत. पहिला आहे फाईल सिस्टम, त्याच्यानंतर आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आणि नंतर आहे डेटा विअर हाऊसेस. ओके. प्रत्येक सिस्टम मध्ये काही ना काहीतरी ड्रॉबॅक होते, म्हणून त्याचं पुढचं व्हर्जन आणलं गेलं. जसं की फाईल सिस्टम मध्ये काही ड्रॉबॅक्स होते म्हणून डीबीएमएस आणलं गेलं. डीबीएमएस मध्ये काही ड्रॉबॅक्स होते म्हणून डेटा विअर हाऊसेस आणले गेले. आणि डेटा विअर हाऊसेस परफॉर्मन्स वाईज खूप मोठे, पण ते कसे एक्सपेन्सिव्ह आहेत. याच्यासाठी आपल्याला मोर चार्ज करावं लागतं. पण हे रिक्वायरमेंट नुसार आहे. जेव्हा तुम्ही आहे ना मोठं ऍप्लिकेशन घेताय, त्याच्यामध्ये खूप लोक ऍक्सेस करणार आहेत, खूप लोक डेटा पुट करणार आहेत. ऍट दॅट मोमेंट यू यूज डेटा वेअर हाऊसेस. पण त्याच्या व्यतिरिक्त डीबीएमएस सफिशियंट युनिव्हर्सिटी लेवलसाठी. म्हणजे सपोज एक युनिव्हर्सिटीचा डेटा आहे, तर डीबीएमएस सफिशियंटली ते हँडल करू शकतो. पण बँकेचा डेटा डीबीएमएस कसं हँडल करणार? राईट. बँकेमध्ये दिवसाला खूप अपडेशन होत असतात, खूप रिट्रायव्हल होत असतात. ते या डीबीएमएस ला हँडल करता येत नाही. किंवा रेल्वेचा डेटा असेल, तो रेल्वेचा डेटा सुद्धा डीबीएमएस ला हँडल करता येत नाही. पण त्याच्यासाठी काय लागतं, तर डेटा विअर हाऊसेस लागतं. क्लिअर? डिफरन्स लक्षात आला तुला? राईट. आपण काय बघणार आहे, तर सी थ्रू फक्त फाईल हँडलिंग बघणार. फाईल हँडलिंग याचाच अर्थ काय, तर आपल्याला परमनंट डेटा स्टोरेज आपण सी प्रोग्राम थ्रू फाईल मध्ये कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे सपोज मी एखादं काहीतरी स्टोरेज केलंय, आता मला ते काय करायचंय, तर ते फाईल मध्ये स्टोअर करायचं नाही, की मला फक्त आउटपुटला दाखवायचं. देन हाऊ विल डू दॅट? तर ते आपण फाईल सिस्टम मध्ये शिकणार आहे परमनंट डेटा स्टोरेज साठी. क्लिअर होतं? परमनंट डेटा स्टोरेज. ओके. परमनंट डेटा स्टोरेज. आता बघ, आपला प्रोग्राम आहे ना, किती फेज मध्ये असतो, तर आपला प्रोग्राम हा 2 फेज मध्ये असतो. एक कंपायलेशन फेज आणि एक एक्झिक्युशन फेज. क्लिअर का? सपोज मी इथं लिहिलं सोर्स कोड, हा आपला सी प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये मी सोर्स कोड लिहिला. मग इथं कंपायलर नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते काय करतं, याला ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये किंवा EXE फॉर्म मध्ये कन्वर्ट करतं. ओबीजे लिनक्स साठी आणि EXE विंडोज साठी. आणि मग आपली ऑपरेटिंग सिस्टम त्याला एक्झिक्यूट करते. क्लिअर होतंय तुला? हा, एक्झिक्यूट करते. म्हणजे दिस इज नथिंग बट कंपायलेशन फेज अँड दिस इज नथिंग बट एक्झिक्युशन फेज. एक्झिक्युशन फेज, बरोबर आहे. आता विचार कर, जेव्हा आपण एक्झिक्युशन फेज मध्ये येतो ना, तेव्हा सम अमाऊंट ऑफ व्हेरिएबल्स आपण युज केले असतील इथे. ओके. मग कसं होतं माहितीये का, जेव्हा तू एखादा सी चा प्रोग्राम तयार करते, एक्झिक्यूट करते ना, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला काय करते, एक प्रोसेस अलोकेट करते. ऑपरेटिंग सिस्टमचं थोडंफार होईल, नाही समजलं तर मग इग्नोर केलं तरी चालेल त्याला. काय होतं, प्रत्येक प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना ऑपरेटिंग सिस्टम त्याला काय करते, एक प्रोसेस देते. प्रोसेस म्हणजे काय, तर त्याला एक PID म्हणजे प्रोसेस आयडी असतो, त्याला एक प्रोसेसर असतो आणि मेमरी असते. क्लिअर होतं? प्रोसेसर. या प्रोसेस आयडीला, या प्रोसेसला एक प्रोसेसर, म्हणजे जोपर्यंत तो प्रोसेसर अलोकेट होत नाही तोपर्यंत ते काम करू शकणार नाही. लक्षात येतं? मेमरी अलोकेट केलं नाही तरी तो काम करू शकला नाही. म्हणजे सपोज तुझ्याकडे प्रोसेसर आहे, काम चालू आहे, पण त्याला मेमरीच दिसली नाही,
तर काय होतं, आपला प्रोग्राम हँग होऊन बसतो. राईट. हँग झाला की आपल्याला काहीच करता येत नाही. त्याला बंदच करावं लागतं. पण तुझ्याकडे मेमरी आहे पण प्रोसेस नाही. क्लिअर होतंय? तरी आपला प्रोग्राम हँग होतो. कारण त्याच्याकडे मेमरी भलती, पण आपल्याकडे माऊसच मूव्ह करता येत नाही त्याला कुठे. ते दिसतंय रन होताना दिसतंय बाबा काय-काय चालू आहे, सगळं चालू आहे. पण आपल्याला माऊसच हँडल करता येत नाही कारण त्याला प्रोसेस मिळालेला नसतो. प्रोसेसर मिळालेला नसतो. क्लिअर होतंय? म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रोग्राम रन करत असतो, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम त्या प्रोग्रामला एक प्रोसेस कन्सिडर करत असते. काय करत असते? तर प्रोसेस कन्सिडर करत असते. आणि मग प्रोसेस कन्सिडर केल्यामुळे त्या प्रोसेसला एक प्रोसेसर आणि मेमरी अशी अलोकेट केले जाते. आता मग ही मेमरी कुठली असते? तर ही रॅमची मेमरी असते. कुठली असते? रॅम, रँडम ऍक्सेस मेमरी. बरोबर आहे? आता विचार कर, सपोज आहे ना, मी एखादी फाईल ओपन करतोय. कन्सिडर कर दिस इज आवर हार्ड डिस्क. या हार्ड डिस्क मध्ये मी काय केलंय, हार्ड डिस्क मध्ये मी इथे आहे ना बरेच ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवलेले. राईट. सपोज इथं ऑपरेटिंग सिस्टम पण इथं आहे. त्याच्यानंतर नोटपॅडचं एक ऍप्लिकेशन पण तिथे आहे. जेव्हा आपण आपला प्रोग्राम किंवा आपला कम्प्युटर चालू करतो ना, तेव्हा या ऑपरेटिंग सिस्टमचा एक इन्स्टन्स इथं रॅम मध्ये तयार होतो. ओके. तो अशा प्रकारे लेयर तयार करतो. तयार केल्यानंतर आपण त्या लेयर वरती वेगवेगळे ऍप्लिकेशन रन करू शकतो. सपोज कन्सिडर कर ऑपरेटिंग सिस्टम ओपन झालेली आहे. मी काय केलं, या नोटपॅड ऍप्लिकेशनला डबल क्लिक केलं कारण सगळे आयकॉन आपल्याला समोर दिसतात. जेव्हा मी नोटपॅड ऍप्लिकेशनला ओपन करतो, डबल क्लिक करतो ना, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टम काय करते, या नोटपॅडचा एक इन्स्टन्स इथं तयार करून देते. सपोज हा नोटपॅडचा इन्स्टन्स आहे. आपल्याला नोटपॅड समोर आलेलं दिसतंय. क्लिअर होतं? इन्स्टन्स तयार झाला म्हणजे इथं हार्ड डिस्क मध्ये ते आहे का अजून? नाही. फक्त आपल्याला इथं रॅम मध्ये अवेलेबल झालेली आहे. म्हणजे काय करतं माहितीये का, प्रत्येक ऍप्लिकेशन ही मेमरी अलोकेट करतं रॅम मधनं. सपोज आता मी इथं रायटिंग ऑपरेशन परफॉर्म केलं. रायटिंग ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणजे लगेच इथं दिसतं का ते? नाही. राईट. जेव्हा रायटिंग ऑपरेशन परफॉर्म करतोय, सेव्ह करतोय आणि मी जेव्हा याला क्लोज करतो ना, तेव्हा ही फाईल इथं तयार झालेली आपल्याला दिसते. क्लिअर होतं? प्रोसेस लक्षात आली तुला? मग आपण काय करणार आहे, सी प्रोग्राम थ्रू आपण डायरेक्टली फाईल इथंच क्रिएट करणार. कुठं फाईल क्रिएट करणार आहे? इथे. म्हणजे काय करावं लागेल, इथं सगळी तर मेमरी आहे. बरोबर. मला आता काय करावं लागेल, की एक फाईलचा पॉइंटर तयार करावा लागेल. तरच मी इथं फाईल क्रिएट करू शकतो. बरोबर आहे. मग सी ने काय केलंय, फाईल पॉइंटर अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. फाईल नावाच्या या पॉइंटर मध्ये. क्लिअर होतंय? फाईल पॉइंटर अगोदरच तयार करून ठेवलाय. सी काय म्हणतं, जेव्हा जेव्हा तुला फाईल हँडलिंग करायची ना, तेव्हा तुला या पॉइंटरचा यूज करावा लागेल. तरच तू काय करू शकतो, की इथे फाईल क्रिएट करू शकतो आणि नंतर ते डेटाबेस मध्ये पुट करू शकतो. किंवा तू इथून फाईल या मेमरी मध्ये आणू शकतो. कोणाच्या हेल्पनी? तर या फाईल पॉइंटरच्या हेल्पनी. कन्सेप्ट लक्षात येतो ना तुझ्या? हा. तर त्या फाईल पॉइंटर थ्रू आपण काय करू शकतो, तर फिजिकली फाईल क्रिएट करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे त्या एखादी फाईल आपण क्रिएट पण करू आणि त्याच्यामध्ये कंटेंट पण टाकून घेऊ कशाच्या हेल्पनी, या फाईल पॉइंटरच्या हेल्पनी. मग नुसता फाईल पॉइंटर उपयोगाचा आहे का? तर नाही. तो आपल्याला एक पॉइंटर तयार करून देतो. म्हणजे काय, तर एक गाडी तयार करून देतो. पण त्याच्यामध्ये पेट्रोल, ह्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी तर आपल्यालाच कराव्या लागतील ना. तशा इथं मेथड्स आहेत. सपोज तुला फाईल ओपन करायची, तर ओपन नावाची मेथड आहे. ओके. ओपन. एफ ओपन किंवा ओपन नुसती असली तरी चालेल. ओपन चालू नाही होत. ओके. एफ ओपन नावाचं फंक्शन. एफ ओपन नावाचं एक फंक्शन आहे, जे आपल्याला काय करतं माहितीये का, फिजिकली फाईल क्रिएट करून देतं. मग हे दोन पॅरामीटर ऍक्सेप्ट करते. ते पॅरामीटर कसे आहेत? स्ट्रिंग टाईपचे दोन्ही पण. पहिला पॅरामीटर आहे पाथ ऑफ अ फाईल. फिजिकल पाथ. म्हणजे ज्या ठिकाणी फाईल क्रिएट करायची त्याचा पाथ. राईट. आणि हा दुसरा काय, तर मोड ऑफ अ फाईल. मोड, आता पाथ तर नॉर्मली आपण माहिती आहे, आपल्याला ज्या पाथला लिहायचे तिथून आपण पाथ लिहितो आणि इथं पाथ कॉपी करतो. मोड कुठले कुठले असतात बघ, इथं लक्षात ठेव. राईट मोड आहे, रीड मोड आहे, अपेंड मोड. हे 3 मोड आपण लक्षात ठेवू. बाकीचे मोड नंतर आपण जेव्हा जावाच्या फाईल शिकू तेव्हा बघू आपण त्या गोष्टी. ओके. इथं तरी एवढेच मोड लक्षात आले. राईट मोड म्हणजे काय, आपण ही फाईल तयार करतोय ज्याच्यामध्ये आपण रायटिंग ऑपरेशन करणार म्हणजे लिहिणार. रीड मोड म्हणजेच काय, की ह्या पाथ मधली फाईल आपण ओपन करतोय फक्त त्याच्यामधलं कंटेंट बघण्यासाठी.
क्लिअर तर. आणि अपेंड मोड म्हणजे काय, आपण या फाईलला ओपन करतोय आणि त्याच्यात जे ऑलरेडी कंटेन आहे ते तसंच ठेवणार आहे, पण त्याच्यानंतर आपण ऍडिशन करत चाललो. राईट, अगोदरचं कंटेंट आपण इरेज केलंय का, नाही, त्याच्या पुढे फक्त आपण काय करत चाललोय, ऍड करत चाललेलो आहे. दिस इज कॉल्ड एज अ अपेंड मोड. समजतं. मग आता मला काय करायचं, पहिल्यांदा राईट मोड मध्ये फाईल ओपन करायची. जेव्हा आपण राईट मोड मध्ये फाईल ओपन करत असतो ना, जर ती फाईल फिजिकली इथं प्रेझेंट नसेल हार्ड डिस्क मध्ये, तर ही एफ ओपन फंक्शन, तर हा एफ ओपन फंक्शन काय करतो माहितीये का, या पाथ मध्ये ती फाईल फिजिकली क्रिएट करतो. कधी, जेव्हा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत असतो तेव्हा, बरोबर. पण तो मोड कुठला असला पाहिजे, राईट मोड असला पाहिजे. क्लिअर होतं तुला, राईट मोड असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राईट मोड घेतो ना, तेव्हा इथं फाईल जरी मी करत असलो ना, तरी तिथं फिजिकली लगेच इथं फाईल तयार होते, पण कंटेंट राईट होत नाही. फक्त हे स्टेटमेंट काय करतं माहितीये का, की तुला या पाथ मध्ये फिजिकली फाईल लगेच तयार करून देतो. म्हणजे हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्या तुला फिजिकली फाईल तिथं आलेली दिसेल. पण नंतर जे ऑपरेशन करशील, म्हणजे की रायटिंग ऑपरेशन आपण जे करणार आहे, ते जोपर्यंत तू ती फाईल क्लोज करत नाही तोपर्यंत तिथं अपडेट होणार नाही. लक्षात आलं तुला? हा, म्हणजे जसं आपण इथं केलं होतं, मगाशी तुला सांगितलं होतं मी, नोटपॅड ऍप्लिकेशनचा एक इन्स्टन्स इथं तयार केला, इथं लिहिलं, क्लोज केल्यानंतर तिकडे चेंज झालं. तसंच या थ्रू सुद्धा होतंय. ओके, म्हणजे मी काय केलं, फाईल ओपन या फंक्शननी या पाथ मध्ये ही फाईल ओपन केली राईट मोड मध्ये. जेव्हा राईट मोड मध्ये आपण ती फाईल ओपन करत असतो, तेव्हा ती फिजिकली तिथं नसली तरी चालू शकते. क्लिअर होतं. पण रीड मोड मध्ये जेव्हा आपण फाईल ओपन करतो तेव्हा ती फिजिकली तिथं असलीच पाहिजे. लक्षात येतंय. नाहीतर हा जो एफ ओपन आहे ना, तो आपल्याला नल ही व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, आणि आपल्याला माहिती आहे नल ही व्हॅल्यू आपण कोणाला फक्त असाइन करू शकतो, पॉइंटरला. क्लिअर होतं. म्हणजे जेव्हा आपण एफ ओपन फंक्शन यूज करत असतो तेव्हा तो आपल्याला एक पॉइंटर रिटर्न करतो. कशा टाईपचा, फाईल पॉइंटर. क्लिअर होतं. हा, मग जेव्हा आपण त्याला राईट मोड मध्ये ओपन करतो ना, तेव्हा हा फाईल पॉइंटर आपल्याला हेल्प करतो त्या फाईल मध्ये कंटेंट राईट करण्यासाठी. क्लिअर होत आहे. राईट, सपोज आता कन्सिडर कर, मी आहे ना फाईल ओपन केली राईट मोड मध्ये या पाथ मध्ये. आता मला काय करायचं, रायटिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं. ओके, नॉर्मली जसं आपण युजर कडनं व्हॅल्यू घेतो ना, तसंच मी इथे लिहिलं, प्रिंट एफ लिहिलं, युजरला सांगितलं एंटर युअर आयडी, युजरला सांगितलं एक आयडी, मी एक आयडी नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू घेतली आणि आयडी मध्ये पुट केली. बरोबर आहे. त्याच्यानंतर युजर कडनं मी काय घेतलं, त्याचं नाव घेतलं, एंटर युअर नेम, आणि गेटेस्ट नावाच्या फंक्शनने त्याला काय केलं, नेमला इनिशियलाइज केलं. बरोबर, हे दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. आता मला काय करायचं, हे कंटेंट त्या फाईल मध्ये राईट करायचं. तर एफ प्रिंट एफ नावाचं फंक्शन आहे, एफ प्रिंट एफ. क्लिअर होतं. एफ प्रिंट एफ, जसं प्रिंट एफ आहे ना, तसंच एफ प्रिंट एफ पण आहे. पण फक्त एफ प्रिंट एफ पहिलं पॅरामीटर काय ऍक्सेप्ट करतं, तर फाईल पॉइंटर. मग आपल्याला पहिलं पॅरामीटर काय लिहावं लागतं, एफ पी. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला जी स्ट्रिंग राईट करायची ती, मग मी इथं लिहिलं आयडी, सपोज मी इथे लिहिलं स्टुडंट आयडी, असं स्टुडंट आयडी इज इक्वल टू पर्सेंटेज डी, आणि तिसरा पॅरामीटर या पर्सेंटेज डी च्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू टाकायची, तो. झालं. आपण काय केलं, हा सर, हॅलो, आवाज येतोय? श्वेता, आवाज येतोय ना? हा हा, हा सर. ओके. आता मी इथं काय केलं, एफ प्रिंट एफ फंक्शन लिहिलं, त्याला 3 पॅरामीटर पास करावं लागतं. नॉर्मल प्रिंट एफ एवढं आपण लिहितो, फक्त एकच पहिलं पॅरामीटर पास करायचं, एफ पी, बाकी संपलं काम. लक्षात आलं. एफ पी पास केला, ही स्ट्रिंग त्याच्यामध्ये राईट होईल आणि याच्या ठिकाणी याची व्हॅल्यू रिप्लेस होईल. राईट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एफ प्रिंट एफ लिहिलं मी इथे, प्रिंट एफ, परत एफ पी लिहिला, फाईल पॉइंटर, राईट काय करायचं, तर स्टुडंट नेम
आणि इथं लिहिलं मी %s आणि कॉमा दिला आणि इथं लिहिलं नेम. अशा तऱ्हेने मी काय केलं, रायटिंग ऑपरेशन केलं. तर आता मला या फाईल पॉइंटरची काही गरज आहे का? नाही. मी जेव्हा इथं एफ क्लोज लिहितो, काय फंक्शन आहे, एफ क्लोज इंटू ब्रॅकेट fp लिहितो ना, तेव्हा ही फाईल काय होते, क्लोज होते. कुठून क्लोज झाली? रॅम मधून क्लोज झाली. झाल्या लगेच तुला इथं अपडेट झालेलं दिसेल. जेव्हा आपण इथं क्रिएट करतो ना, तेव्हा त्या फाईलमध्ये 0 KB असतं, म्हणजे कुठलंच काहीच नाही. पण याच्यानंतर मात्र जेव्हा इथून क्लोज करतो ना, तेव्हा याच्यामध्ये जेवढे कॅरेक्टर्स आहेत तेवढे केबी किंवा तेवढे बाईट्स येऊन बसतात. लक्षात आलं का तुला? म्हणजे कधी आलं ते, जेव्हा आपण इथून फाईल क्लोज केली तेव्हा. म्हणजे रॅम मधून आपण तिला क्लोज केली की ती लगेच कुठे झाली अपडेट, तर ह्याच्यामध्ये हार्ड डिस्क मध्ये अपडेट झाली. क्लिअर झालं? लक्षात येतं का तुझ्या? सिम्पल वे आहे, काय अवघड आहे याच्यात? राईट. फक्त कॉम्प्लिकेशन कधी होतात, मोर दॅन वन फंक्शन आपण जेव्हा युज करतो रायटिंग ऑपरेशन साठी. पण सिम्पल आहे, अशा पद्धतीने लिहिलं ना तरी चालू शकतं. लक्षात येतं? आपण आता हे एक्झाम्पल प्रॅक्टिकली करून बघू. ओके. मॅक्सिमाइज केला मी, स्क्रीन शेअर करतो. इथे टर्बोस, फक्त टर्बोसी मध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही बाकीच्या फिजिकली पाथ मध्ये कुठे फाईल क्रिएट करू शकत नाहीये. टर्बोला टर्बोसीच्याच आतमध्ये फाईल क्रिएट करता येते. पण तरी आपण एक ट्राय करून बघूया की होतंय का नाही. जर नाही झाली तर मग तिथेच करूया. स्टुडंट आणि सपोज मी इथे लिहिलं, फोल्डर एक तयार केलं, न्यू फोल्डर, आणि इथे लिहिलं सी फाईल. ओके, आणि हा पाथ आहे तो पूर्ण कॉपी केला. टर्बो सी ओपन करतो. फाईल, न्यू फाईल हॅश इन्क्लूड stdio.h, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड fonio.h void main. आणि जेव्हा आपण फाईल पॉइंटर यूज करतो ना, त्यासाठी कुठल्याही स्पेशल हेडर फाईलची गरज पडत नाही, कारण stdio.h मध्ये त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी राईट करून ठेवलेल्या आहेत. इथं आलो, आपल्याला काय करायचं, फाईल पॉइंटर क्रिएट करायचं. मग फाईल -fp लिहिलं काय आणि फाईल -fp लिहिलं काय फरक पडत नाही. फाईल पॉइंटर लिहिलं, त्याच्यानंतर क्लिअर स्क्रीन केली आपण, clr scr. त्याच्यानंतर फाईल पॉइंटरला इनिशियलाइज करायचं आपल्याला, तर एफ ओपन नावाचं फंक्शन आहे. तर इथे एफ ओपन वरती राईट क्लिक केलं ना, तर लक्ष देईल str.h मध्ये आहे एफ ओपन असोसिएटेड स्ट्रीम विथ फाईल हँडलिंग. एफ ओपन इंट हँडलर आणि कॅरेक्टर टाईप. पण इथे हँडल म्हणजेच काय, तर इथे त्यांनी खाली एक एक्झाम्पल दिलं असेल. एफ ओपन एक्झाम्पल, इथं बघ, इथं त्यांनी दिलं स्लॅश म्हणजे त्या डिरेक्टरीमध्ये, याच्यामध्ये त्यांनी ही फाईल क्रिएट केली आणि रीड आणि राईट असं इथं दिलंय. आरटी म्हणजे रीड आणि राईट दोन्ही फंक्शन केले तिथे, किंवा रीड प्लस केलं तरी चालतंय, पण एवढं कॉम्प्लिकेशन मध्ये आपण जाणार नाही. त्यांनी चेक काय केलं, तर तो नल आहे का नाही, कारण एफ ओपन रिटर्न काय करतो, जर ही फाईल प्रेझेंट नसेल तर आपल्याला नल रिटर्न करतात कधी, जेव्हा आपण रीड ऑपरेशन करणार येतं. राईट ऑपरेशन साठी त्याचा काही संबंध येत नाही. ओके, इथं आलो, एफ ओपन मध्ये पहिलं पॅरामीटर आपण पास करूया. आता ही पेस्ट होतंय का, एडिट नाही होत पेस्ट. डी कोलन स्लॅश स्लॅश पाथ काय होतं बरं, डी कोलन स्लॅश स्लॅश स्टुडंट आणि त्याच्यामध्ये सी फाईल, डी कोलन स्लॅश स्लॅश स्टुडंट एस कॅपिटल, स्टुडंट
त्याच्यानंतर //c फाईल, सी फाईल, आणि इथं आपल्याला तयार करायची abc.txt. बघूया, ट्राय करूया. नाही झालं तर मग टर्बो-सी मध्ये जे काय तिथं बघूया. ओके, कुठल्या मोड मध्ये आपल्याला ओपन करायचंय? राईट मोड मध्ये त्याला ओपन करायचं. क्लिअर होतं इथपर्यंत? हा, राईट मोड मध्ये ओपन झालं तर चेक करण्याची गरज नाही आपल्याला, ती फाईल ओपन होईल किंवा नाही होईल. मग आपण इथून काय करू शकतो? रायटिंग ऑपरेशन चेक करू शकतो, रायटिंग ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. पण कधी कधी काय होतं की सपोज या लोकेशनला त्यांनी फाईल क्रिएट केलीच नाही किंवा त्याला जमलंच नाही त्या फाईल क्रिएट करणं, तर मात्र एफ ओपन काय करतं? रिटर्न करतं नल. म्हणून इथं आपण चेक करतो की इफ fp इज स्ट्रिक्टली इक्वल टू नल असेल तर आपण मेसेज काय देणार आहे? फाईल नॉट क्रिएटेड. printf लिहिलं तुम्ही, printf फाईल नॉट क्रिएटेड. बरोबर आहे. इथं मध्ये गरज नाही, सेमिकोलन, आणि याच्यानंतर गेट ch करूया. बघूया अगोदर फाईल क्रिएट होते का नाही. इथं लिहिलं मी f क्लोज इंटू ब्रॅकेट fp. Alt F9 सक्सेसफुली कंपाईल केलं. कंट्रोल F9, फाईल नॉट क्रिएटेड. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? त्या लोकेशनला त्याला ती फाईल क्रिएट करता आली नाही. टर्बोसीचा तो थोडासा प्रॉब्लेम आहे की त्याला कुठल्याही अशा लोकेशन वरती फाईल क्रिएट करता येत नाही. तरी आपण 1-2-3 चेंजेस करून बघूया. सपोज इथे एखादं काय सापडलं तर गुगल क्रिएट फाईल इन टर्बोसी, टर्बो C++. टर्बो C++. शॉर्टकट क्रिएटिंग फाईल इन टर्बो नाही आहे. फाईल हँडलिंग इन ह्यांनी पण असं लिहिलंय. जेव्हा आपण अशा प्रकारे लिहितो ना तेव्हा ती फाईल करंट वर्किंग डिरेक्टरी मध्ये तयार होते, पण आपल्याला रिमोट लोकेशनला लिहायचं. टर्बोसी सपोर्ट करत नाही रिमोट लोकेशनला, तरी ह्यांनी दिलंय असं. ती प्रोग्राम आणि सी मध्ये तयार करूया. मग आपण बघू, ट्राय करूया. पण टर्बोसीचा तो ड्रॉबॅक आहे की टर्बोसी मध्ये तसं तयार होत नाही. सी आणि इथं लिहिलं आपण असं काय? ओके, सी मध्ये abc.txt ओपन होते बघा. ओके, क्रिएट झाली. म्हणजे सी मध्ये जाऊन बघूया आपण. इट इज सी फ्रेश नाही झाले तरी ओके, नाही होत. टर्बोसी ऐवजी जर आपण आहे ना जीसीसी किंवा दुसरं एडिट प्लस म्हणतो, एडिट प्लस वापरून जर जीसीसी केलं तर तयार होतं. पिन टर्बो C3 इथं तरी होतंय का बघू? टर्बो C3 मध्ये सी टर्बो स्पेल कसं? टर्बो कॅपिटल TURBO C3 Alt F9 कंट्रोल F9 क्रिएटेड. हो, इथं होतंय बघ, इथं क्रिएट झालं. आले का लक्षात? यात काहीच कंटेंट नाही, पण आता आपण काहीच लिहिलं. आपण काय करूया मग? इथे क्रिएट करूया. आता बघ, आता इथे मी जेव्हा क्रिएट करेल, आता कधी क्रिएट झाले ते पण लक्षात येईल तुला. इथं आपण ते दाखवून देतो. मी सपोज इथं लिहिलं, याच्यानंतर इथं लिहिलं गेट ch. ओके, आता बघ, Alt F9 केलं मी. ओके, आणि इथे फाईल आहे कंट्रोल F9 केलं. ओके, बघ, राईट. जेव्हा ते एक्झिक्यूट होत आहे, कारण मी त्याच्यासाठीच ब्लिंक करून ठेवलं होतं, कारण त्याच्यानंतर मग एक्झिक्यूट होईल ते. लक्षात आलं? म्हणजे हे स्टेटमेंट जेव्हा एक्झिक्यूट होत आहे तेव्हाच काय होतं? इथं फाईल क्रिएट होते फिजिकली. पण रायटिंग आपण त्याच्यानंतर करणार. म्हणजे सपोज कन्सिडर कर, याला मी परत डिलीट करून टाकतो या फाईलला.
इथं आलो आणि ऑल्ट एंटर केलं. आता मी इथं काय करणार आहे, रायटिंग ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, पण आपण पहिल्यांदा इथं गेट सीएस तसंच ठेवून देणार आहे. आता या एफ इज इक्वल टू एन रिटर्न इथं लिहितो रिटर्न म्हणून, म्हणजे आपल्याला इथूनच बाहेर पडता येईल जर क्रिएट नाही झाली तर. पण क्रिएट झाली तर आपल्याला काय करायचं, तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन राईट करायची. मग त्याच्यात इन्फॉर्मेशन आपल्याला कसली कसली राईट करायची, तर आपल्याला आयडी आणि नेम राईट करायचं. मी इथं घेतलं इंटीजर आयडी आणि कॅरेक्टर ॲरे नेम हॅव्हिंग 15 साईज. ओके. आता याच्यानंतर मी युजर कडनं हे व्हॅल्यू घेतोय. मी इथं लिहिलं प्रिंट एफ एंटर स्लॅश एन लिहितो, नाही लिहायची गरज नाही, एंटर स्टुडंट आयडी. बरोबर, युजर काय करेल, स्टुडंट आयडी एंटर करेल, तो आपण स्कॅन एफ नी इंटीजर व्हॅल्यूनी तो आयडी मध्ये आपण पुट करणार आहे. ओके. त्याच्यानंतर युजरला सांगायचंय की प्रिंट एफ एंटर स्टुडंट नेम, स्टुडंटचं नेम एंटर करायला सांगायचं आणि ते आपण गेटेसनी कुठं लिहायचं, तर नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये पुट करायचं. इथपर्यंत आपण युजरकडनं इन्फॉर्मेशन घेतली. आपल्याला काय करायचं, आता इन्फॉर्मेशन राईट करायची, म्हणून आपण कुठलं फंक्शन वापरतो, एफ प्रिंट एफ. त्याला पहिलं पॅरामीटर पास करतो फाईल पॉइंटर, आणि इथं लिहिलं मी की स्टुडंट आयडी इक्वल टू पर्सेंटेज डी च्या ठिकाणी आयडी ची व्हॅल्यू मी इथं लिहिली. त्याच्यानंतर एफ प्रिंट एफ लिहिलं इथे, पहिलं पॅरामीटर पास केलं एफ पॉइंटर, आणि इथं लिहिलं स्लॅश एन देऊन स्टुडंट, म्हणजे नवीन लाईनला ते दिसावं म्हणून स्टुडंट नेम पर्सेंटेज एस, आणि पर्सेंटेज एस च्या ठिकाणी नेमची व्हॅल्यू. बरोबर आहे, आपलं कम्प्लीट झालं. आणि याच्यानंतर इथं मी एक मेसेज लिहिला प्रिंट एफ सक्सेसफुली राईट म्हणून. ओके, सक्सेसफुली राईट झाल्यानंतर आपल्याला त्या फाईल मध्ये चेंजेस झालेले. आता सपोज कन्सिडर कर की मी इथं आलो, कुठे आपलं टर्बोसी हा आहे, राईट. अजून तरी इथं फिजिकली फाईल क्रिएट झाली का कुठे, नाही. आता आपण अल्ट F9 करतो, सक्सेसफुली कंपाईल झालं. मी जेव्हा कंट्रोल F9 करेल तेव्हा फिजिकली फाईल क्रिएट झाली, पण त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे का, इथं बघ ते काय दिसतं, 0 KB. बरोबर आहे. अजून मी रायटिंग ऑपरेशन परफॉर्म केले का, नाही. मी त्याच्यानंतर एंटर प्रेस केलं, तो काय म्हणला, एंटर स्टुडंट आयडी. सपोज मी इथं एंटर केला 100. अजून राईट झालंय का बघ, हा राईट झालं बघ, दिसतंय का, राईट, कारण आपलं पहिलं प्रिंट फंक्शन रन झालं. पण त्यांनी काय केलं माहितीये का, एंटर स्टुडंट नेम घेतलं नाही, त्याच्यामुळे तो सक्सेसफुली राईट झाला. आता कसं आहे, इथे कशामुळे तो घेतला नाही ते पण सांगतो मी तुला. पण कंटेंट आहे बघ, स्टुडंट आयडी आणि स्टुडंट नेम. काय होतं माहितीये का, याला डिलीट करतो, याला मोठं करतो. जेव्हा आपण आहे ना एंटर स्टुडंट आयडी करतो आणि एंटर प्रेस करतो ना, गेटेस काय करतो माहितीये का, तोच एंटर त्याच्यामध्ये ठेवून घेतो, म्हणून आपल्याला इथं काय एंटर झालेलं दिसत नाही. पण तू याच्यानंतर काय करू शकते, इथं गेट कॅर करू शकते, गेट कॅर. तो काय करेल, एंटर जो प्रेस केलाय तो स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवेल. क्लिअर होतं. आता अल्ट F9 करतो मी आणि त्याच्यामध्ये जातो, कुठे, इथे फाईल मध्ये, ठीक. ओके, अजून फाईल क्रिएट झाली नाही, कंट्रोल F9 केलं, राईट. फिजिकली फाईल क्रिएट झाली, पण त्याच्या आतमध्ये कुठलंच कंटेंट नाहीये, 0 KB. आता मी एंटर दाबतो आणि इथं लिहितो 100. ओके, अजून काय राईट झालंय का, नाही. अजून क्लोज केलेलं नाही आपण, लक्षात आलं ना तुझ्या. आता त्याच्यानंतर मी इथं नाव लिहिलं, सपोज नाव लिहिलं ए, आणि आता जेव्हा मी एंटर प्रेस करेल त्यावेळेस बरोबर कंटेंट राईट झालेलं, राईट. कारण एफ क्लोज हे फंक्शन आपण एक्झिक्यूट झालं, आणि जेव्हा तू याला ओपन करून बघशील तेव्हा हे दोन्ही गोष्टी तिथे. लक्षात आलं का तुझ्या. हा, म्हणजे तू मल्टिपल रेकॉर्ड्स परमनंटली याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतेस. क्लिअर होतं. बरोबर. आपण रायटिंग ऑपरेशन कसं केलं, लक्षात आलं. हा, तशीच राहणार आहे ती, कारण तो परमनंट डेटा आहे. इथं राईट क्लिक कर बघ, तो तसंच आहे. मी किंवा इव्हन टर्बोसी हे क्लोज जरी केलं ना तरी ते तसंच राहणार आहे. लक्षात आलं तुझ्या. अल्ट F9 केलं. आता मी काय करतो, या फाईलला सेव्ह करतो, इथे लिहितो फाईल 1 आणि इथून एक्झिक्यूट करतो, एक्झिट करतो, क्विट करतो. बरोबर. तरी आहे का नाही, तरी तो डेटा आपल्याला इथे दिसतोय.
समजतंय? म्हणजे परमनंट स्टोरेज आहे का नाही. आता आपल्याला काय करायचं, असं फंक्शन असं प्रोग्राम तयार करायचा जो काय करेल या फाईलला रीड करून दाखवेल आपल्याला. समजलं का तुला? चालेल, याला क्लोज करतो, मिनिमाइज करतो, टर्बो सीला परत चालू करतो. ओके, आता हाच प्रोग्राम आहे, सपोज कन्सिडर करा हाच प्रोग्राम आहे, यालाच मला तिकडे घेऊन जायचं. फाईल, एडिट, कॉपी, फाईल, न्यू, F5, राईट. मी कॉपी केला पलीकडचा प्रोग्राम, फाईल पॉइंटर घेतलाय. आता मला प्रिंट करायचं, त्याच्यामुळे या दोघांची काही गरज नाही. फक्त फाईलचं कंटेंट मला प्रिंट करायचं, म्हणून मी या दोघांना डिलीट करून टाकतो. राईट, फक्त आपल्याला फाईल पॉइंटर पाहिजे आणि त्या फाईलला आपण ओपन कसं करणार आहे, रीड मोड मध्ये ओपन करणार. आणि जेव्हा आपण रीड मोड मध्ये ओपन करतो ना, तेव्हा ती फाईल कशी असली पाहिजे, तिथे अवेलेबल असली पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, ते रीड करू शकतो. ओके, याच्यानंतर गेट सीएच ची पण काही गरज नाही. चेक करायचे की एफपी नल तर नाही ना, मग इथं आपण लिहायचं की फाईल नॉट अवेलेबल. काय लिहिणार आहे आपण, फाईल नॉट अवेलेबल. ओके, आणि इथूनच रिटर्न होणार. पण जर तो तिथं अवेलेबल असेल तर आपल्याला काय करायचं, रीड करायचं. मग त्याच्यासाठी आहे ना, गेट कॅर नावाचं एक फंक्शन आहे. एफ गेट रीड करण्यासाठी चलो ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. आता आहे ते आपल्याला काय करायचं, आता कंटेंट रीड करायचंय. रीड करण्यासाठी आहे ना, आपल्याकडे फंक्शन आहे टू ओपन अ फाईल, रीड मोड, राईट, आणि इथे डू गेटेस, एफ गेटेस किंवा गेट सी जरी घेतलं ना तरी चालतं. गेट सी काय करतं, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर घेतं आणि एस काय करतं, स्ट्रिंग बाय स्ट्रिंग घेतं. आपण एक कॅरेक्टर बाय कॅरेक्टर घेऊया. एफ गेट सी एफ पी इज नॉट इक्वल टू गेट सी. ओके, इथं मी लिहिलंय गेट सी आणि पुट सी. आता बघ, जेव्हा आहे ना आपण रीडिंग ऑपरेशन करत असतो ना, तेव्हा आपल्याला एक मॅक्रोची गरज पडते. त्या मॅक्रोचं नाव काय, तर एंड ऑफ फाईल. काय मॅक्रो येतो, ई ऑफ फाईल, राईट. म्हणजे फाईलच्या एंडला आपण रीच झालो हे कसं कळणार आपल्याला, तर ह्या एंड ऑफ फाईल या मॅक्रोने. तेव्हा इंटरनली त्याला म्हटलं जातं -1. राईट क्लिक करतो, इथं ई ऑफ एफ आहे, नेहमी लिहिताना कॅपिटल लिहितं, राईट, ई ऑफ एफ इथे. Okay, a constant indicating that end of file has been reached on a file. राईट, ते कुठे आहे, तर stdio.h मध्ये. म्हणजे जेव्हा आपल्याला एंड ऑफ फाईल पर्यंत जायचंय तेव्हा आपल्याला काय करायचं, या मॅक्रोला युज करायचं. म्हणजे उदाहरणार्थ, सपोज आता मी इथे आहे ना व्हाईल लिहिलं, आता मला रीडिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं. मग मी इथं काय करणार आहे की कधीपर्यंत रीड करायचंय मला, मी असं लिहिलं व्हाईल, आपल्याला एक कॅरेक्टर घ्यावं लागेल, आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रीड करतो म्हणून ch while ch, इथं मी असाइनमेंट ऑपरेशन करतो, गेट सी ऑफ fp. काय केलंय मी, पहिल्यांदा असाइनमेंट ऑपरेशन कडे लक्ष दे. ch इज इक्वल टू एफ गेट सी, सॉरी एफ गेट सी नाही, गेट सी आहे. गेट सी म्हणजे काय, गेट कॅरेक्टर. फंक्शनचं नाव काय, गेट कॅरेक्टर फ्रॉम फाईल पॉइंटर आणि पुट टू द ch, राईट, किंवा असाइन टू ch. आणि या पूर्ण याला आपल्याला चेक करायचंय की नॉट इक्वल टू एंड ऑफ फाईल. लक्षात आलं का तुला? याला सोप्या वे मध्ये पण मांडू शकतो मी, कसं, तर हे काय करायचं, इथं लिहिलं मी, याला ह्याच्या वरती अगोदर लिहिलं मी, ch इज इक्वल टू गेट सी फ्रॉम फाईल पॉइंटर, राईट. पहिला कॅरेक्टर त्यांनी रीड केलं आणि चेक केलं की ch इज नॉट इक्वल टू एंड ऑफ फाईल आहे का, बरोबर आहे. जर हे चेक केल्यानंतर जर नाही आलं तर आपल्याला काय करायचंय, ते कॅरेक्टर प्रिंट करत जायचं.
किंवा तू पुट सी पण लिहू शकते. दोन्ही वे आहेत. आपण एक सिंपल वेनी सगळं अगोदर डिलीट करतो सगळ्या गोष्टी लागणार नाहीत आपल्याला. ओके. आणि या वाईल लूपला मी इथं स्टार्ट केलं, एंड केलं. आता मी इथं काय करणार, पहिल्यांदा ते कॅरेक्टर प्रिंट करणार आहे, म्हणजे म्हणून इथे लिहिलं %C आणि त्या ठिकाणी कॅरेक्टरची व्हॅल्यू लिहिली. बरोबर आहे. पण मला हे वाईल लूप पुढे कंटिन्यू फिरवत राहायचंय. मग त्याच्यासाठी मी परत काय लिहिलं, CH इज इक्वल टू गेट सी FP. लक्षात आलं का तुझ्या? मग एंड ऑफ फाईल पर्यंत कंटिन्युअसली फिरत राहणार आहे. आणि जेव्हा एंड ऑफ फाईल रीच होईल तेव्हा आपण इथं लिहिलं मी printf/end एंड ऑफ फाईल. क्लिअर होत आहे? हा, एवढंच आहे. आता मी Alt F9 करतो, कंपाईल केलं आणि एक्झिक्यूट केलं. दिसतं तुला स्टुडंट हेनरी, स्टुडंट नेम ए, एंड ऑफ फाईल. लक्षात आलं का कशा प्रकारे रीड करायचं ते? आता याच्यातलं दुसरा वे काय, तर कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर ॲरेने पण तू रीड करू शकते. कॅरेक्टर ॲरेने रीड कसं करायचंय, तर getS फंक्शनने रीड करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला एक कॅरेक्टर ॲरे तयार करावा लागेल. कॅरेक्टर ॲरे पॉइंटर घेतला यांनी, नल ती getS लाईन into 80 कॅरेक्टर्स आणि फाईल पॉइंटर आणि पुटेस लाईन लिहिला फक्त. असं पेज इज नॉट इक्वल टू नल. बरं, इथे आपण काय करूया बघ, इथं थोडस वेगळं आहे. कॅरेक्टर पॉइंटर घेतला मी कॅरेक्टर रीड करण्यासाठी, कारण स्ट्रिंग रीड करण्यासाठी म्हणून. आणि इथं काय घेतलं, एक लाईन कॅरेक्टर ॲरे ऑफ लाईन, म्हणजे लाईन बाय लाईन रीड करण्यासाठी मी त्याला एक मॅक्सिमम लिमिट दिलं. सपोज 80 कॅरेक्टर तो काय करेल, एक लाईन बाय लाईन रीड करेल. आता इथे बाकीच्या गोष्टी सेम आहेत. इथे फक्त काय करतो, इथं कमेंट करतो. इथून आपण आता काय करतोय, तर लाईन बाय लाईन रीडिंग करतोय. मग इथं आलो, मी इथं लिहिलं काय, तर मी इथं डू लिहिलं सपोज पहिल्यांदा, आणि व्हाईल त्याच्यानंतर लिहितो व्हाईल CH इज नॉट इक्वल टू नल. नल नेहमी कॅपिटल काढायचं. ओके, म्हणजे कंडिशन का आपली काय दिली इथं, CH इज नॉट इक्वल टू नल लिहिलं. म्हणजे आपल्याला या डू मध्ये कुठे ना कुठेतरी CH ला इनिशियलाइज करायचं. मग मी इथं CH ला इनिशियलाइज कसं करतो बघ, CH इज इक्वल टू getS नावाचं एक फंक्शन आहे जे ऍक्सेप्ट करतं की नंबर ऑफ कॅरेक्टर रीड किती करायचे ते. म्हणजे मला एक लाईन रीड करायचं, त्याच्या आतमध्ये मी मॅक्सिमम लिमिट दिलं 80 कॅरेक्टरचं. आणि कुठून, तर फाईल पॉइंटर मधून. क्लिअर होत आहे का हे? हा, म्हणजे यांनी काय केलं, getS फंक्शनने काय केलं, लाईन बाय लाईन रीड केलं. मगाशी आपण काय करत होतो, तर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर रीड करत होतो. लाईन बाय लाईन रीड केलं, पण ते लाईन रीड केलेलं कुठं पास केलं, लाईन मध्ये पास केलं. आणि ती लाईन आपण कोणाला असाइन केली, CH ला. कारण CH हा काय, एक पॉइंटर ज्याच्यामध्ये आपण एक स्ट्रिंग सेट करू शकतो ना. लक्षात येतं? मग इथं नल लिहिलं. आता आपल्याला काय करायचं, तर तो CH प्रिंट करायचं. क्लिअर होतंय? प्रिंट करताना आपण काय करू शकतो, तर CH नाही प्रिंट करायचं, ती लाईन प्रिंट करायची, कारण रीड लाईन मध्ये केले. मग मी इथे लिहिलं printf. आपण नॉर्मली जसं प्रिंट एस लिहितो ना, तसं मी इथे लिहिलं %s, लाईन. क्लिअर होत आहे? हा, आणि त्याच्यानंतर आपल्याला /n द्यायचं आहे. म्हणजे एक लाईन झाली की नवीन लाईन, दुसऱ्या लाईनला तर कंटेंट दिसेल, त्याच्यानंतर दुसरी लाईन, अशा प्रकारे कंटेंट दिसेल. राईट, Alt F9 केलं, Ctrl F9 केलं, दिसतंय? हा, पण हे दोन वेळा का बरं दाखवलं, हे अगोदरच आउटपुट तर नाही ना, असं काय क्लिअर स्क्रीन केलेलं आहे, दोनदा आउटपुट का दाखवलं. getS ने त्यांनी पहिल्यांदा एक लाईन रीड केली, ती त्याच्यामध्ये पुट केली, आणि त्याच्यानंतर /s दोनदा का दाखवलं पण. ओके, 2 वेळा रीड केलं त्यांनी. नेम आपल्या फाईल मध्ये तर एकदाच आहे. ओके, एकदाच आहे. getS एकदा का बरं आणखी वेळा रीड केलं. getS फंक्शनने काय केलं, फाईल पॉइंटर मधून 80 कॅरेक्टर रीड केले, ते लाईन मध्ये पुट केले, एक लाईन मध्ये अप टू एंड ऑफ लाईन पर्यंत, आणि ते CH ला असाइन केलं.
त्याने प्रिंट केली लाईन, चेक केलं सीएच नल तर नाही ना, मग परत वरती गेलं, त्याने दुसरी लाईन घेतली, ती प्रिंट केली आणि परत चेक केलं नंतर नाही ना, तर नल यायला पाहिजे. असं का बरं डबल वेळा प्रिंट केलं तर? लिमिट कमी करूया आपण जरा. तरी तो 2 वेळा दाखवतो. बॉय बॉय. इथं अजून एक करता येईल आपल्याला, strlen string length of line. Error function should have prototype. strlen कुठे आहे तर string dot h मध्ये. मग इथं लिहिलं मी hash include string dot h. नाही, अरे 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 अरे. त्यांनी 80 कॅरेक्टर पर्यंत त्याची लेंथ घेतली, त्याच्यामुळे तसं झालं. ओके, पण याचा आन्सर मी सांगतो तुला, त्याने 2दा रीड का केलं ते. क्लोज होत आहे का नाही? ते सांगतो मी तुला, त्यांनी 2दा का रीड केलं ते. ओके, फाईल हँडलिंग झालं, एवढंच आहे फाईल हँडलिंग मध्ये. तुला जो पार्ट कळाला नाही तो विचारू शकतो मला. 2 वेळा प्रिंट का केला? कळालंय ना? ओके, मिनिमम एवढं तरी कळायला पाहिजे की आपण एक प्रिंट ऍप घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण त्या व्हॅल्यू पुट करू शकतो. स्कॅन एफ पण आहे, स्कॅन एफ यांनी दिलंय का नाही? जाऊ दे, एवढं चांगलं आहे, एवढं समजलं ना तुला, मोड वेगवेगळे कसे आहेत ते. एखादं एक्झाम्पल अजून असेल तर मी सांगेलच. आता बघ, अपेंड मोड मध्ये सपोज आपण ओपन करूया त्या फाईलला. किती वाजले? 11:22 झाले. 11:22 बरोबर. सपोज आपण त्याला अपेंड मोड मध्ये ओपन केलं. ओके, अपेंड मोड म्हणजे ऑलरेडी कंटेंट आहे त्याच्यामध्ये. सेम कंटेंट आपण परत परत एकदा तेच राईट करतो. आता अपेंड मोड मध्ये जेव्हा आपण ओपन करतो ना एखाद्या फाईलला, अपेंड मोड, तेव्हा फाईल मधलं जे कंटेंट असतं, सपोज सी मध्ये आहोत, टर्बो सी मध्ये आलो आणि यामध्ये ऑलरेडी जे कंटेंट आहे ते तसंच राहतं आणि त्याच्या पुढे आपण काय करत जातो, ऍड करत जातो. ओके, अपेंड मोड मध्ये इथं आलो. आता मी याला Alt F9 केलं, कंपाईल केलं, एक्झिक्यूट केलं, बरोबर. आता तो आयडी टाकतो मी 200. अरे अरे, ओके, 200 हा आयडी टाकला, बरोबर. त्यांनी त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला, तरी हा राईट केला असणार. ओके, इथं दिसतंय. हे काय झालं माहितीये का, त्यांनी आयडी चुकीचा घेतला, कारण आपण ते स्पेस घेतलं त्यांनी. अपेंड मोड मध्ये काय होतं, ऍड होत जातंय. आता मी परत त्याला कंपाईल करतो, एक्झिक्यूट करतो, एंटर केलं, मी इथं आयडी लिहिला 300 आणि इथं नाव लिहिलं सपोज वेदांत, एंटर केलं, इथं आलो, याच्यामध्ये कंटेंट चेक केलं, इथं बघ, राईट. म्हणजे त्यांनी काय केलं, अपेंड मोड मध्ये, आता इथे स्लॅश एन लिहिलं नव्हतं म्हणून त्यांनी तसं केलं. एंटर केलं, याच्या अगोदर पण तुम्हाला स्लॅश एन लिहावं लागेल, इथे स्लॅश एन, Alt F9, कंट्रोल F9, एंटर 400 आणि इथं लिहिलं मी वेदांत. ओके, इथं आल्यानंतर बघ तुला इथे दिसेल. मग याला क्लोज करतो मी आणि परत ओपन करतो. ओके, नवीन लाईनला आलेलं दिसतं आता. हा, इथं ओपन केलं दिसेल. म्हणजे अपेंड मोड मध्ये काय होतंय की अगोदरचं कंटेंट तसंच राहतंय, फक्त त्याच्या समोर ऍड होत राहतंय. ओके, अपेंड मोड मध्ये. राईट मोड मध्ये काय होतं तर अगोदरचं कंटेंट सगळं पुसून जातं. उदाहरणार्थ आता बघ, मी तर याला सपोज राईट मोड मध्ये ओपन केला, तर राईट मोड काय करतं माहितीये का, अगोदरचं कंटेंट सगळं पुसून टाकतो आणि नवीन रायटिंग तिथं स्टार्ट करतो.
ओके, म्हणजे इथं लिहिलं सपोज मी 500 आणि CCC हा डेटा लिहिला. तर त्यांनी काय केलं, अगोदरचं कंटेंट काय करून टाकलं, सगळं गायब करून टाकलं. इथं बघा आता, तेच अगोदरचं कंटेंट गायब झालं का नाही. म्हणजे रायटिंग मोड मध्ये काय होतं, तर अगोदरचं कंटेंट सगळं निघून जातं आणि नवीन कंटेंट राईट होतं. पण अपेंड मोड मध्ये काय होतं, अगोदरचं कंटेंट तसंच राहतं आणि त्याच्यामध्ये आपण ऍडिशन करत राहतो. ओके, पाठ लक्षात आलाय? मला वाटतं फाईल हँडलिंग मध्ये अजून काय नाहीये. तर श्वेता, तुला कळालंय का? हॅलो हॅलो. हॅलो, हा, कळालं का तुला? हा सर, समजलंय. ओके ओके. फाईल हँडलिंग इथं तरी आपण एवढंच बघूया. जेव्हा आपण जावा मध्ये बघूया तेव्हा मग आणखीन बाकी तुम्हाला लक्षात येईल. हो सर. ओके. हा. चलो ठीक आहे, मग फाईल हँडलिंग उरकलंय आणि अशा तऱ्हेने आपला सिलेबस पण संपलाय. ओके. मग तू श्वेता एक्झाम देणार आहे का? हॅलो. हा सर. हा, मग तू कधी एक्झाम देणार? सर, तुम्ही सॅटर्डेला ठेवणार होता ना? हा, सॅटर्डेला ठेवणार आहे. मग तू देणार आहे सॅटर्डेला? हा सर. चालतंय, मग सॅटर्डेला दे. मग तू पण दे मग सॅटर्डे. तुला मी तो गुगल फॉर्म सेंड करेल सॅटर्डेलाच. मग तू ते गुगल फॉर्मनी एक्झाम देऊ शकतो. चालतंय, मग लेक्चर थांबवतो मी आणि रेकॉर्डिंग अपलोड करतो.